आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मुंबई येथील बोट दुर्घटनेत नेव्ही कर्मचारी मंगेश केळशीकर यांचा मृत्यू झालाय। मंगेश हे बदलापूर शहरातील रहिवासी होते। बदलापूर पूर्वेच्या गोकुळ आवास या इमारतीमध्ये ते आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते। बुधवारी बोट दुर्घटनेत मंगेश यांचा मृत्यू झाला। मंगेश यांच्या मृत्यूची बातमी कळताच बदलापुरातील त्यांच्या राहत्या घरी मोठ्या संख्येने त्यांचे नातेवाईक आणि शेजारी जमले आहेत। मंगेश घरातील एकमेव कमावते होते। त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ हरपलाय। त्यामुळे त्यांच्या घरच्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जाते। राज्य आणि केंद्र सरकारकडून ही आर्थिक मदत मिळावी असं आवाहन त्यांचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडून केलं जात आहे। हे खूप शॉकिंग आहे आमच्यासाठी आणि आम्ही कसं आमचं नेहमीचं उठणं बसणं आहे आणि त्यांना आम्ही एका हाकेवर त्यांना कधी हाक मारली ना, मंगेश भाऊ हे आम्हाला ही मदत हवी आहे किंवा हा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, तर ते कधीही आम्हाला त्यांनी नाही ही गोष्ट कधीच बोलले नाही। ते खूप चांगले होते। त्यांची वाईफ पण खूप चांगली आहे आणि तो छोटा मुलगा त्याच्याकडे तर आम्हाला बघवतसुद्धा नाही आहे। आणि प्लीज जी काही मदत होईल ना सगळ्यांकडून, आमचं सगळ्यांचं तुम्हाला आव्हान आहे, प्लीज त्यांना काही मदत करा तुम्ही। राज्य सरकार, केंद्र सरकार ज्यांच्याकडूनही होईल सगळ्यांनी मदत करा। इथले लोकल पॉलिटिक्स आहेत त्यांनी केली तरी काही वाईट नाही आहे, प्लीज करा तुम्ही मदत। नाव काय आपलं? जया मराठे। आणि ते ताई, मंगेश यांचा स्वभाव कसा होता आणि काय तुम्ही शेजारी म्हणून त्यांच्याबद्दल सांगा? खूप छान होता, मनमिळावू होता, प्रत्येक कार्यामध्ये सरशीने सहभागी व्हायचा। खूप मनमिळावू पोरगा होता आणि वय त्याचं अजिबातच नाही, 30 ते 33च्या आसपास असेल। त्याच्यानंतर त्याची एक पत्नी, एक छोटं बाळ आहे त्याचं 5 वर्षाचं आणि आता ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे। अशी अत्यंत दुःखद घटना झालेली आहे आज या ठिकाणी। तर तुम्ही प्रशासनाकडून किंवा तुमच्या चॅनलकडून जितकी तुम्हाला मदत करता येईल तितकी प्लीज करा। म्हणजे सगळ्यांचा हात जोडून तुम्हाला विनंती आहे। त्या मुलीच्या मागे कोणी नाही, तिला सासरे नाही आहेत, तिला वडील नाही आहेत, त्या घरी कोणी नाही, ती खूप एकटी पडलेली आहे मुलगी। नाव काय आपलं? कविता कांसे। मंगेश यांच्या जाण्यानं त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलंय। त्याच्यामुळे त्यांचं कुटुंब मोठ्या दुःखात आहे। त्या दुःखातून सावरण्याचं त्यांना लवकरात लवकर बळ मिळो। पब्लिक मीडिया, बदलापूर।